तुमच्या नावाची चर्चा होती की तुम्ही अजित पवार यांच्याकडे जाणार आहे। ते देखील त्या जागेसाठी आग्रह असल्यामुळे तुम्ही त्यांच्या पक्षावरनं लढणार असल्याची चर्चा आहे। कालपासून मुंबईत नाही बातमी चालते, काय होतं? नाही, खरं म्हणजे मीडियामध्ये काही बातम्या येतात। कालपर्यंत तर असंच चाललं होतं की प्रदीप कंद प्रवेश आणि प्रदीप कंदांना उमेदवारी। आज अचानक असं काय ठरलं, तुम्हाला असं का वाटलं? पण ठीक आहे, चर्चा चालू आहे। अजून जागा कुठली कोणाला हे अजून फायनल झालेलं नाही। ही जागा अजूनही आमच्या ताब्यात आहे असं मला वाटतंय, शिंदे गटाकडं। त्याचा फैसला आज रात्री किंवा उद्या होईल, तेव्हा कळेल। फैसला होईल, पण खरं तुम्ही त्याच चिन्हावर लढायचे इच्छुक आहात? हो, पण चिन्ह मला कुठलं मिळेल? समजा आमच्याकडे जागा राहिली तर दुसऱ्या चिन्हाचा काय विचार करू? समजा जर जागा ही सुटली शिंदे गटाला, तर मग मी घड्याळ का घेऊ? अच्छा, पण एकीकडे मोहिते पाटील असं म्हणतात की मी 20 वर्ष गेले त्यांच्याबरोबर संघर्ष करत आहे, त्यामुळे जर ते आले तर मी दुसरा विचार करेन। हा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांनी बघावा। मला माहिती नाही त्यांच्याबद्दल, मी काय बोलू शकत नाही। अच्छा, पण मग एकंदरीत ह्या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रदीप कंद असतील किंवा तिकडे तुमचे प्रतिस्पर्धी अमोल कोल्हे असतील, या अंतर्गत अमोल कोल्हे विरोधात अंतर्गतच आपलं वाद वाढतं असं वाटत? अजिबात वाद वाढत नाही। जागा प्रदीप कंद हे भाजपचे आहेत, ते त्यांच्या परीने प्रयत्न करतायत। मी शिवसेनेचा, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय। ज्यांना कुणाला जागा सुटेल, ज्यांना कुणाला उमेदवारी मिळेल, त्यांचं काम बाकी लोकांनी करावंच लागणार आहे।